श्रीहरी विष्णूंनी त्या तबकामध्ये हात घातला आणि सदानंदाचा येळकोट केला आणि पहिल्यांदा जेजुरी गडावर भंडार उधळला गेला। तेव्हापासून आस्था गायब। ज्या ज्या ठिकाणी खंडेरायाचं अधिष्ठान असेल त्या अधिष्ठानावर देवाची पूजा करण्यासाठी प्रमुख लेणं जर कुठलं असेल तर तो आहे भंडार। कुलस्वामी श्री खंडेराया संगीत कथा। आजच्या कथेला आपण आरंभ करत आहोत कृतयुगामध्ये मल्हारी मार्तंडाचा अवतार कार्य झाला। अर्थात देव पुष्कळ आहे, कोणी म्हणतं 33 कोटी। आता ते कसे काय, आपल्या तितका वेळ नाही डीप मध्ये जायला आपल्याला। देव जरी 33 कोटी असले तर आमच्या दृष्टीने आदिनाथ एकच आहे आणि त्या आदिनाथाला, तो आदी आहे म्हणून आदिनाथ, आणि त्याच आदिनाथाला मी काय म्हणतो, भोलेनाथ सुद्धा म्हणतो। आणि तो भोलेनाथ म्हणजे देवादिदेव महादेव, आणि तोच महादेव म्हणजे कुलदैवत खंडेराया। तुम्ही पहा, महादेवाच्या मंदिराला प्रदक्षिणा चालत नाही, बरोबर आहे, पण तोच महादेव इथं खंडेराय म्हणून बसल्यानंतर त्याला मात्र आपण प्रदक्षिणा घालतो। पण कशी? भंडार खोबरं उधळून। देव तोच आहे, फक्त अवताराचं प्रयोजन बदललं गेलेलं आहे। खंडेरायाला सगळ्यात जास्त प्रिय जर काय असेल तर तो आहे हळद, म्हणजे भंडार। आता खंडेरायाच्या अवतार कार्याचे अनेक प्रयोजन आहेत, त्यातलं हळद म्हणजे भंडार, याच्यावर थोडंसं आपण प्रकाश झोत टाकणार आहे। सृष्टीची निर्मिती मुळात अशी झालेली आहे। नाथ महाराज त्याचं वर्णन करतात, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी। म्हणजे काही शून्य म्हणजे काहीच नव्हतं। तेथे एक ढालगज निर्माण झाली, तिने पहा एवढी ख्याती केली। ही ढालगज म्हणजे आदिमाया आहे। ती आदिमाया प्रकट झाली। आदिमाया प्रकट झाल्यानंतर आदिनाथ प्रकट झाले, म्हणजेच देवादिदेव महादेव प्रकट झाले। मग सृष्टीचा आरंभ होत असताना एक आदिनाथ आणि एक आदिमाया आहे। मग सुरुवात जर आदिनाथाने आणि आदिमायाने केलेली आहे तर आम्ही 33 कोटी देव मोजायची काय गरज आहे? सुरुवातच आदिमायेपासून आणि आदिनाथापासून आहे। आदिमायेने ज्या वेळेला सृष्टीची निर्मिती केली, तदनंतर आदिनाथानंतर ब्रह्मा आणि विष्णूची उत्पत्ती झाली। ब्रह्मा, विष्णू आणि महेश, महेश म्हणजे महादेव, या 3 देवांना सृष्टीचं पालन पोषण या जबाबदाऱ्या दिल्या। आणि महादेव हे लय तत्वाचे स्वामी आहे, म्हणजे पालन पोषण कोणी करायचं, जन्माला कोणी घालायचं आणि त्याचा लय कसा करायचा। लय म्हणजे ती जबाबदारी आहे महादेवांची। आणि म्हणून तुम्ही पहा, महादेवाची मंदिरं कुठे असतात? बोला की, मशाणात, जिथं कोणी जात नाही तिथं कोण असतंय? का महादेवाने तीच जागा का निवडली? लक्षात येते का तुमच्या? निर्जन, कोणाचा त्रास नाही। देवाला लोकांतातली जागा कधीच आवडली नाही। जी आवडली जागा ती एकांतातली, आणि एकांतातली सगळ्यात महत्वाची जागा म्हणजे मशान। त्याला आपण मशान वैराग्य असं म्हणतो। आणि अशा महादेवांना लय तत्वाचा स्वामी म्हणजे विनाश करण्याची जबाबदारी त्यांची आहे। आणि एकमेव देवता अशी आहे की या देवतेला त्रिनेत्र आहेत। किती नेत्र आहेत? त्रिनेत्र। बाकी कोणालाही त्रिनेत्र नाही। 4 हाताचे, 6 हाताचे, अष्टभुजांची देवता आम्ही पाहिली असेल, पण त्रिनेत्र असलेली एकच देवता म्हणजे महादेव, लक्षात घ्या। पण ज्या वेळेला सृष्टीची निर्मिती झाली, सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर जबाबदाऱ्या वाटून दिल्या आणि आदिमाया गुप्त झाली। जबाबदारी जरी वाटून दिली तर मायेशिवाय सृष्टी चालू शकत नाही। या त्रिदेवांच्या लक्षात आलं, आम्हाला जबाबदाऱ्या दिल्या, पण सृष्टीचं संगोपन कसं करायचं, पुनर्निर्मिती कशी करायची, हे आदिमायेने मात्र सांगितलेलं नव्हतं। आणि म्हणून 3ही देव विचारात पडले, या सृष्टीचं मायेशिवाय कसं हालचाल होणार? माया नसेल तर काही होऊ शकत नाही। आणि म्हणून 3ही देवांनी
आदिमायेला साद घातली, पण साद घालून सुद्धा आदिमाया प्रकट होईना. तीनही देवांनी आराधना सुरू केली, तप त्या ठिकाणी सुरू केलं, आणि तीनही देवांनी त्या ठिकाणी तप त्या ठिकाणी सुरू केल्यानंतर नारद महर्षी त्या ठिकाणी प्रकट झाले. नारायण नारायण. तीनही देवांना विचारलं, आपण प्रमुख देवत आहात आणि आपणाला तप करावं लागतंय, कशासाठी? आदिमायेने आम्हाला जबाबदारी दिली आणि त्या सांगून गुप्त झाल्या, आम्ही त्यांचं त्या ठिकाणी ध्यान लावलंय. आणि म्हणून नारद महर्षींनी आदिमायेला साद घातलेले आहे. त्रिदेवांनी आणि नारद महर्षींनी आदिमायेला साद घातल्यानंतर आदिमाया या तीनही देवांच्या समोर प्रकट झाल्या आणि तीनही देवांना नेत्र उघडण्याचा आदेश दिला. तीनही देवांनी आदिमायेचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, आपण आलात, पण आल्यानंतर आम्हास आपण एक वचन द्यावं. आदिमायेने सांगितलं, कैसे वचन? आता आपण पुन्हा अदृश्य होणार नाही, पुन्हा गायब होणार नाहीत, ऐसे वचन आम्हास द्यावे. आदिमायेने सांगितलं, वचन तर आम्ही देऊच, पण सृष्टीच्या कल्याणासाठी आम्ही एक वनस्पती संजीवनीच्या रूपाने देत आहोत. महादेवांनी विचारलं, काय आहे ती वनस्पती? आदिमायेने सांगितलं, ही वनस्पती माणसाच्या जीवनामध्ये उद्धार करणारी ठरेल. तीनही देवांनी विचारलं, अशी कोणती वनस्पती आहे की जी संजीवनीच्या रूपाने असेल? त्यावेळेला आदिमायाने अशी मूठ धरली आणि तीनही देवांनी खाली तबक धरलेलं होतं, आणि जसजशा मूठ सोडत होत्या त्या मुठीतून हळद म्हणजे भंडार खाली पडत होता. पूर्ण तबक भरलं गेलं, वरून भंडार त्या ठिकाणी ओसंडून वाहत होता. त्यावेळेला तीनही देवांनी विचारलं, या हळदीचं करायचं काय? त्यावेळेला आदिमायेने सांगितलं की कृतयुगामध्ये जेव्हा देवादिदेव महादेव सृष्टीवर निर्माण झालेला अधर्म नष्ट करण्यासाठी मल्हारी मार्तंडाच्या रूपाने अवतार घेतील, त्यावेळेला या वनस्पतीचा खऱ्या अर्थाने उद्धार होणार आहे. आणि त्याच वेळेला देवादिदेव महादेव म्हणजे मल्हारी मार्तंडाच्या रूपामध्ये या वनस्पतीचा खऱ्या अर्थाने उद्धार करतील, पर्यायाने मानव जातीचा उद्धार करतील. आणि पुढे काही कालांतराने भगवंताला अवतार घ्यावा लागला, कारण मृत्यू लोका म्हणजे पृथ्वीवरती खूप अन्याय अत्याचार निर्माण केलेला होता, कोणी मणी आणि मल्लासुराने. आणि म्हणून देवांना अवतार घ्यावा लागला. आणि तो अवतार घेत असताना देवाने अवतार घेतल्यानंतर जेजुरीमध्ये आपलं अधिष्ठान निर्माण केलं. आणि देव जेजुरीमध्ये असताना भगवान श्री हरी विष्णू महादेवांच्या भेटीला आलेला आहे. आणि भेटीला आल्यानंतर जेजुरी गडावरची प्रथा होती की गडाच्या पायथ्याला जे कोणी अतिथी येतील त्याचा सांगावा, त्याचा खलिता, त्याचा निरोप आपल्या भाषेत तो जेजुरी गडावर मल्हारी मार्तंडापर्यंत पोहोचवला जायचा. आणि तिकडून जसा आदेश येईल तशाप्रमाणे त्या अतिथीला सन्मानपूर्वक बोलवलं जायचं. देवांचे काही सेवक श्री हरी विष्णूंना आलेलं पाहिल्यानंतर विचारलं, आपण कोण आहात? त्यावेळेला देवाने सांगितलं, दूर कर्नाटकवरून कानडी मुलखातून एक सद्ग्रस्त आपणास भेटीसाठी आलेला आहे. काय सांगितलं? एक सद्ग्रस्त आपल्या भेटीसाठी आलेला आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठून आलेलं सांगितलंय? कानडी मुलखातून. पांडुरंगाला आपण काय म्हणतो? कानडा इठ्ठल कर्नाटकी. ते कानडी मुलखातून आले म्हणजे कोण आले? प्रत्यक्ष भगवान परमात्मा आलेला आहे. एवढा फक्त निरोप
मल्हारी मार्तंडापर्यंत पोहोचवा आणि त्यांना सांगा की आम्हाला गडावर नेण्यासाठी आपण स्वतः आलं पाहिजे. ते सेवक विचार करतात, एक मामूली मनुष्य आणि देवांना बोलवतोय, कोण आहे असा महात्मा? त्यांना विचारलं, सांगा कोण आहे? नाही, फक्त एवढंच सांगा, कानडी मुलखातून आलोय आणि आपण समक्ष यावं. सेवकाचा नाईलाज असतो. सांगितलेलं काम सेवके करावे, सांगितलेले काम. तर गेले अंतपुरामध्ये. कुलस्वामी खंडेरायांना त्या ठिकाणी नमस्कार घातला आणि सांगितलं, कानडी मुलखातून कोणीतरी सदग्रस्त आपणाला भेटायला आलेला आहे आणि त्यांची अशी अर्जी आहे, विनंती आहे की आपण स्वतः सामोरं यावं. तुम्ही पहा, एखादा मोठी व्यक्ती जेव्हा आपल्याकडे येते आपल्या घरी, तेव्हा आदराने आपण 4 पावलं पुढे जातो की नाही? पुन्हा ते अतिथी पुन्हा आपल्या घरून जात असताना सुद्धा आपण त्याच्याबरोबर 4 पावलं जात असतो. देवाने विचारलं सेवकाला, काय सांगितलं त्यांनी? दूर कानडी मुलखातून एक सदग्रस्त आलेत भेटायला असं सांगा आणि आपल्याला स्वतः बोलवलेलं आहे. तेव्हा खंडेरायांनी काय केलं? सांगितलं की आम्ही तिथं स्वतः जाण्याची गरज नाही आहे. मग तुम्हाला तर स्वतः बोलवलंय. खंडेरायांनी सांगितलं, आम्ही जी वस्तू देतोय ती त्यांच्यापर्यंत घेऊन जायची. त्यावेळेला खंडेरायांनी काय केलं? या सेवकांना सांगितलं, मोठं तबक घेऊन या. तर तबक समोर पकडा. आम्ही जी वस्तू देतोय, आम्ही जी काही वनस्पती देतोय ती त्यांच्या फक्त कपाळी लावण्यासाठी द्यायची आहे. सेवकांनी तबक धरलं आणि खंडेरायाने येळकोट येळकोट जय मल्हार म्हणून जी मूठ धरली आणि हळूहळू मूठ सोडत चालले आणि ते तबक पूर्ण भरून गेलं, ओसंडून व्हायला लागलं. आणि त्या तबकालाच आज आपण कोटमा असं म्हणतो, जे आजही आपल्या देवासमोर आहे. तो कोटमा भरून वाहू लागला. आणि मग देवाने सांगितलं, अर्थात आदिमायेने दिलेल्या वनस्पतीची म्हणजे हळदीचं प्रकटीकरण जेजुरी गडावर पहिल्यांदाच झालं. तोपर्यंत ही वनस्पती काय आहे, याला हळदी म्हणतात, हे सेवकांना माहित नव्हतं. मग देवांनी आज्ञा केली, हे तबक घेऊन जे कानडी मुलखातून अतिथी आलेले आहेत ना, जे सदग्रस्त आले नाही ना, त्यांच्या समोर फक्त तुम्ही हे तबक घेऊन जावा, काही बोलण्याची गरज नाहीये. सेवक म्हणतात, तुम्हाला स्वतः बोलवले आणि हे तबक घेऊन जाऊन काय होणार आहे? ते म्हणले, सांगितलं तेवढं करा, जे काय होणार आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे, तुम्ही जास्त डोकं लावू नका. बऱ्याच वेळेला काही लोक अशी पण असतात, ह्याने काय होईल, त्याने काय होईल, उचापत्या करायच्या लय सवय असतात. देवाने सांगितलं त्याची गरज नाहीये. आम्ही तिथे न येता आलेला सदग्रस्त ही वस्तू पाहून, ही वनस्पती पाहून आनंदाने जेजुरीच्या पायऱ्या चढायला लागेल. यांना आश्चर्य वाटलं, पण देवांचा आदेश होता, नाही म्हणू शकत नव्हते. तबक घेतलं, जेजुरीच्या 9 लाख पायऱ्या उतरून आले आणि जिथे हे सदग्रस्त उभे होते तिथं गेल्यानंतर फक्त देवांनी सांगितल्याप्रमाणे फक्त तबक समोर धरलं होतं, काहीच बोलले नाही. त्यावेळेला श्री हरिविष्णूंनी त्या तबकामध्ये असा हात घातला. तुम्ही पहा, भंडार लावताना आणि एरवी इतर लेणी लावताना फरक असतो की नाही? तुम्ही बुक्का लावायला घेतला तर असा लावता का? कुंकू असं लावतं का? अष्टगंध घेतला तर असं लावतो का? आणि भंडार घेतल्यावर, महादेवाचा भस्म घेतल्यावर, ही 2च लेणी अशी आहेत की ती आडवी लावतात, बाकीचे सगळे उभी गोल वगैरे कसे पण लावले जातात, पण भस्म आणि हळदी आडवीच लावली जाते. श्री हरिविष्णूंनी त्या तबकामध्ये हात घातला आणि सदानंदाचा येळकोट केला आणि पहिल्यांदा जेजुरी गडावर भंडार उधळला गेला. तेव्हापासून आस्था गायब. ज्या ज्या ठिकाणी खंडेरायाचं अधिष्ठान असेल त्या अधिष्ठानावर देवाची पूजा करण्यासाठी प्रमुख लेणं जर कुठलं असेल तर तो आहे भंडार.
आणि खऱ्या अर्थाने तेव्हापासून भंडाराचं लेणं घेऊन खंडेरायाचा येळकोट केला जातो आणि तळी भंडार केला जातो जसा आपण केला. भंडाराशिवाय तळी भरणं योग्य नाहीये. आणि मग प्रत्यक्ष खंडेरायांचा गजर करत श्री हरिविष्णूने तो पहिल्यांदा भंडार उधळला आणि काही न सांगता ज्या ठिकाणी मल्हारी मार्तंड अंतपुरामध्ये विराजमान होते तिथे क्षणार्धात जाऊन त्या ठिकाणी श्रीहरी जाऊन पोहोचले. हेच श्रीहरी पुढे या जेजुरी गडाचे हेगडी प्रदान झालेले आहे. अर्थात कथाभाग फार विस्तृत आहे पण मी संक्षिप्त स्वरूपामध्ये आपल्या समोर मांडत आहे. जेजुरी गडाचे हे प्रधान झाले. कृष्णराव हेगडे प्रधान म्हणून त्या ठिकाणी गडाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली. पुढे हीच हळद पहिल्यांदा विवाह सोहळ्यामध्ये सुद्धा वापरण्यात आली आणि तो पहिला विवाह सोहळा तो सुद्धा जेजुरी गडावरच त्या ठिकाणी ती हळदी लागली गेली आणि ती पहिली हळदी लागली ती कुलदैवत खंडेरायाला आणि म्हाळसा देवीला लागली. तेव्हापासून आज गायब आमच्या परिवारामध्ये कुटुंबामध्ये सगळ्या सोयऱ्यामध्ये नातेवाईकामध्ये कोणाच्याही घरी विवाह असू द्या हळद लागल्याशिवाय लग्न लागतं का? नाही. ही परंपरा खंडेरायांपासून आपल्यापर्यंत आलेली आहे. लक्षात ठेवा. पुन्हा ही हळदीची वनस्पती आमच्या जीवनामध्ये अतिशय महत्वाची आहे. एखाद्याला साधं एखाद्या मोटरसायकलवरून ऍक्सिडेंट झाला खर्चडत पडला तुम्ही डॉक्टरची इंजेक्शन गोळ्या खाण्यापेक्षा देवाचा भंडार नेऊन लावा. फुकटात बरा होणार. इंजेक्शनला पैसे द्यावं लागतात गोळ्यांना पैसे द्यावं लागतात. मेडिकलवाला फुकट देत नाही आपल्याला. डॉक्टर सुद्धा फुकट इंजेक्शन देत नाही. पण इथं देवाच्या दरबारात येऊन हळद लावा पूर्णपणे बरे झालेले असतात. आरडून ओरडून प्रचार करून घसा बसला असेल काय गोळ्या इंजेक्शन घ्यायची गरज नाही. थोडंसं देशी गाईचं दूध घ्या त्याच्यामध्ये हळदी टाका आवाज तुमचा पूर्व झालेला असेल. हळदी खूप साठी गुणकारी आहे. तेवढे गुण सांगायला आपल्याकडे वेळ नाही आहे. पण तुम्ही पहा एखाद्याच्या देवाला कुत्रा फार प्रिय आहे. कुत्र्याला जरी कुठं जखम झाली ना आपण वेटरनरी डॉक्टर का कधीच नेलं नाही जुन्या लोकांनी. आता नेत असतील मला माहित नाही. पण देवाचा भंडार जर त्याच्यावर टाकला ना आणि 4 दिवसांनी पाहिलं तर ती जखम भरलेली असते. ही केवळ कुत्र्याची जखम भरते जनावराचीच जखम भरते असं नाही माणसाची सुद्धा जखम भरली जाते. खंडेरायाच्या अवताराचं मुख्य प्रयोजन या हळदीच्या वनस्पतीचा उद्धार करण्यासाठी पर्यायाने मनुष्य जन्मात जातीचा त्या ठिकाणी उद्धार करण्यासाठी हे मुख्य प्रयोजन होतं. दुसरं आणखीन महत्वाचं प्रयोजन मणिमल्लासुराने जो अधर्म मांडलेला होता तो अधर्म नष्ट करून सुखा समाधानाचं त्या ठिकाणी राज्य निर्माण व्हावं हा त्याच्या पाठीमागचं दुसरं प्रयोजन आहे. त्यानंतर तिसरं जे महत्वाचं प्रयोजन आहे देवादिदेव महादेव मी आरंभाला सांगितलं कुठे राहतात बोला पटकन. मशानात. महिला मंडळ आता तुमच्यासाठी विचारतो तुम्ही कुठेही साज शृंगार करून जात असाल कुठेही पण अशी एखादी महिला दाखवा की ती मशानभूमीत साज शृंगार करून जाते. याचा अर्थ सरळ आहे. मला हे का सांगायचं आहे मशानात सुंदर स्त्री सुंदर बनून जात नाही ती कुरूपच बनून जाते. म्हणजे आहे त्या वस्तुस्थितीमध्ये जाते सजून नटून जात नाही. पर्यायाने मशानात राहणाऱ्या आमच्या देवादिदेव महादेवाने सजलेली नटलेली सुंदर स्त्रीच पाहिलेली नव्हती. बरोबर आहे. पण ज्या वेळेला समुद्र मंथन झालं समुद्र मंथन झाल्यानंतर 14 रत्न निघाले. सगळ्या 14 रत्नांचं वर्णन आपण करणार नाही. त्यातले प्रमुख 2 रत्नांबाबत आपण फक्त बोलणार आहे. या 14 रत्नांपैकी हलाल विष सुद्धा निघालेलं होतं. विष घ्यायला काही कोणीच तयार होईना. विषाच्या अगोदर एक पदार्थ मिळालेला होता. त्या पदार्थाचं नाव आहे मदिरा. मदिरा समजते ना जी संध्याकाळी सरळ घरी येऊ देत नाही त्याला मदिरा म्हटलं जातं. आपल्या भाषेत वेगळा शब्द आहे तो मी वापरणार नाही आहे. ती मदिरा कोणी घेतली माहितीये का? देवांनी घेतली का? मग कोणी घेतली बोला की कोणी घेतली?
मोठ्याने बोला ना. राक्षसांनी दानवांनी. मग संध्याकाळी जे घेतात ते कोण आहे? त्यांना माणसं म्हणता येईल का? नाही. लक्षात येत आहे तुमच्या. तदनंतर अनेक रत्नांपैकी अमृत नावाचं एक रत्न निघालं. अमृत हे सगळ्यांनाच पाहिजे होतं. दानवांनाही पाहिजे होतं, देवांनाही पाहिजे होतं, मिळालं तर मानवाला सुद्धा पाहिजेच आहे. आता जर इथं अमृताची कुपी आणली तर नाही कोण म्हणणार आहे त्याने फक्त हात वरती करा. मरण कोणाला पाहिजे का? बरं, मरण अटळ हे सगळ्यांना माहिती आहे, पण मरण हवंय असं कोणी म्हणणार आहे का? आत्ता जर कोणी आणलं इथं या भर व्यासपीठावर अमृताचं वाटप आहे आणि पहिलं महाराजांपासून सुरुवात करायची, मला घेऊच द्यायचे नाही तुम्ही, मला तुरडून टाकसान तुम्ही, पण तुम्ही स्वतः मिळवणार. असाच प्रकार झाला तिथे समुद्र मंथनाच्या तिथं. देवांमध्ये आणि दानवांमध्ये झुंबड लागली. देव एका बाजूला वळतायत, दानव एका बाजूला वळतायत. शेवटी दानवांची शक्ती जास्त भरली. दानवांनी ती अमृताची कुपी, तो घट हिसकावून नेला. देव संकटात आले. जर हे सगळे अमृत पेले तर आपलं काही खरं नाही. हे सगळीकडे ताबा मिळवतील, स्वर्ग पृथ्वी पाताळ सगळं मिळवतील, मग आपल्याला दास व्हावं लागेल. यांचं दास होणे म्हणजे गुलामगिरी पत्करणे. देवांनी काय केलं? सगळे मिळून आता पहिले महादेवाकडे तर जाऊनच आलेले होते. त्या बाबाला बोले बाबा म्हणतात उगत नाही. कोणीच ते विष घ्याय ना. ह्यांना म्हणले घेता काय तुम्ही? म्हणले चालतंय. ते विष याचा विचार केला नाही बाबांनी. सृष्टीच्या कल्याणासाठी विष प्राशन करणारी एकच देवता आणि ते म्हणजे देवादिदेव महादेव. लक्षात ठेवा. बाकी काही वाट्याला आलं तर माणसं आनंदाने घेतील, विष कोणी आनंदाने घेणार नाही. आणि म्हणून या दैवताला अजून एक नाव पडलं, नीलकंठेश्वर. ज्या विषाने त्यांचा कंठ निळा झाला. लोक म्हणतात महादेव निळा. महादेव निळा नाही, त्यांचा कंठ फक्त निळा झालेला आहे. आणि म्हणून महादेवाकडे आता कोणी गेलेलं नाही. हे सगळे देव मिळून कोणाकडे गेले? श्रीहरी विष्णूकडे गेले. काही झालं तरी चालेल, पण दानवांना अमृत मिळालं नाही पाहिजे. देवांनी सांगितलं तुम्ही फार काही चिंता करू नका, फक्त घेऊन गेलेत ना. घेऊन जात असताना त्यांनी काय केलेलं आहे? सगळ्यांनी मदिरा त्यांना आधीच मिळालेली होती आणि त्या सगळ्या दानवांनी मदिरा प्राशन केलेली होती. अर्थात ही बाया ज्याच्या डोक्यात बसती, ही बाया समजलं ना तुम्हाला? ही बाया ज्याच्या डोक्यात बसती त्याला त्याचा राहू देत नाही. त्याला त्याचा राहू देत नाही. त्याच्या डोक्यावर ती ताबा मिळवते. आणि ह्या सगळ्यांच्या डोक्यावर तिनं ताबा मिळवल्यामुळं नक्की कोणी अमृत घ्यायचं त्यांच्यातच भांडणं सुरू झाली. श्रीहरी विष्णूंना माहीत होतं हे गुणाने खाणार नाही आहेत. ही बाया ज्याच्या टाळक्यात असते ना त्याला तुम्ही पंचपक्वान्न पुढं ठेवा, ते खाते का नीट? खाण्याची मानसिकताच राहत नाही त्याची. तेव्हा देवांनी सांगितलं तुम्ही फार चिंता करू नका, ते घेत नाहीत, त्यांच्यातच भांडणं आहे. आणि तुमच्यापर्यंत कसं येईल ते माझ्यावर सोडा, आता तुम्ही बिंदात जावा. पण कसं काय म्हणजे आम्हाला इथं प्रयोजन सांगा. नाही म्हणले तुम्ही जा, जिथं काम चालू होतं तिथं कामाला जावा. कामाला जावं म्हणजे समुद्र मंथनाला एका बाजूने देव होते, दुसऱ्या बाजूने दानव होते. तुमच्या कामावर हजेरी जा, हजेरी लावायला जावा, तिथं हजर राहा. मी आलेच मागून, मी आलेच आणि आलोच, याच्यात फरक कळतो की नाही? सगळे देव विचार करतात. आज देव आलोच का नाही म्हणले, आलेच का म्हणाले? फरक लक्षात येतो ना तुमच्या? आता ते येणार नव्हते, येणारी होती. लक्षात येते ना? देवाने असं काही सुंदर रूप धारण केलं बुवा. देव बोलतील यात नवल नाही हो, अख्खे दानव बोलले बुवा. भगवंताने मोहिनीचं रूप धारण केलं. देव आणि दानवांचं अमृतावरून भांडण सुरू होतं. परंतु हे भांडण जेव्हा सुरू होतं ते एका जागेवर कधी भांडण होत नाही. आपल्याकडे जरी पर बांधावरचं भांडण असलं तर हात तिकडं धावून जाईल, नाही तर तो तरी इकडं धावून येईल. एका जागेवर उभं राहून भांडण होतं का? कधी नाही. आता हे देव दानव होते. अर्थात पहिलेच उभे राहिले होते, एक एका बाजूने, हे दुसऱ्या बाजूने. मग ज्याच्या हातात त्या ठिकाणी अमृताचा कलश असेल त्याच्या बाजूने ओढाताण सुरू होते. म्हणजे ओढाताण असल्यावर ते एका जागेवर राहूच शकत नाही. ओढाताण अशा ठिकाणी जात होते. आणि देवादिदेव महादेव ज्या ठिकाणी ध्यानस्थ बसलेले होते, फार गदारोळ झाला म्हणून डोळे उघडले. काहीतरी भांडणं चाललेले आहे. पण ते भांडणं मिटवण्यासाठी कोण येत होतं? कोण येत होतं? मोहिनी म्हणजे श्रीहरी विष्णू.
देवानी डोळं उघडल्यानंतर समोर पहिल्यांदा कोण दिसलं माहितीये का? कोण दिसलं असेल? मोहिनी दिसली. मोहिनीचं रूप इतकं सुंदर होतं, इतकं सुंदर होतं. हे बाकीचे बोलतील, हे नंतर बोलले हो, अगोदर महादेव बोलले. कारण असं होतं, त्या क्षणापर्यंत महादेवांनी सुंदर स्त्री पाहिलेली नव्हती. आणि महादेवांनी आपली साधना सोडून दिली, मोहिनीच्या मागे लागली. मोहिनी सांगत आहे, मी श्री नाही, मी श्री हरी विष्णू आहे. मी दानवांना बोलवण्यासाठी हे रूप धारण केलंय. पण देव काय ऐकायच्या मनस्थितीत नाही. मोहिनी पुढे, पाठीमाग महादेव. त्या रूपाची अभिलाषा केली कोणी? महादेवांनी. शेवटी मोहिनीचा नाईलाज झाला, म्हणजे श्री हरी विष्णूंचा नाईलाज झाला. आणि त्यांनी सांगितलं की आपल्या अर्धांगिनी म्हणजे पार्वती माता या तर सुंदर आहेतच, पण तुम्ही माझ्या रूपाची अभिलाषा ठेवलेली आहे, त्याच्याही पेक्षा काकणभर श्रेष्ठ रूप तुम्हाला कृतयुगामध्ये मल्हारी मार्तंड अवतारामध्ये प्राप्त होईल. आणि म्हणून ज्या वेळेला माझं मोहिनी रूपाचं कार्य संपन्न होईल, म्हणजे अमृताचं वाटप देवांना माझ्याकडून होईल, त्यावेळेला या रूपाचं कार्य संपणार आहे. त्यावेळेला मला हे अवतार कार्य संपन्न करावं लागेल. त्यावेळेला माझ्या ह्या रूपाची ज्योत मी पार्वती मातेमध्ये त्या ठिकाणी समाविष्ट करेल. म्हणजे अगोदरच पार्वती माता सुंदर आहे, पण अधिक मोहिनीचं रूप म्हणजे पार्वती माता अजून सुंदर होणार आहे की नाही? ते अवतार कार्य संपन्न होत असताना महादेवांच्या इच्छेनुसार मोहिनीने ते रूप पार्वती मातेमध्ये त्या ठिकाणी समाविष्ट केलं. आणि मग ते रूप एक वेगळ्या रूपाने प्रकट झालं. त्या रूपाचं नाव आहे महालसिका. काय नाव आहे नीट लक्षात घ्या. महालसिका, माळसा नाही बरं का, महालसिका. ते महालसा रूप त्या ठिकाणी प्रकट झालं. आणि ज्या वेळेला खंडेरायांचं अवताराचं प्रयोजन पूर्ण झालं, म्हणजे स्त्रिया देवादिदेव महादेवांनी ठरवलं की मृत्यू लोकातला अन्याय अत्याचार संपवण्यासाठी मला मल्हारी मार्तंडाच्या रूपाने अवतार घ्यायचा आहे. त्यावेळेला पार्वती मातेला या महालसिकाचं रूप जे धारण झालेलं होतं, त्या महालसिकाच्या रूपाने तुम्ही नेवाशामध्ये जन्म घ्यायचा आहे. परंतु महालसिका हा शब्द उच्चारायला थोडासा अवघड जातो. तुम्ही पहा, आपल्या घरात जेव्हा एखादं लहान लेकरू जन्माला येतं, त्याचं नाव काय पण ठेवू द्या. आपण सोन्या ठेवणार, नंतर परत उपनाव ठरलेलं असतं. सोन्या म्हणायला गोड लागतं म्हणून सोन्या, नाही तर पप्या म्हणतात कोणी. पप्यालाही पप्या झाला तरी पप्याच राहतं की नाही? असं बऱ्याचशा घरांमध्ये तुम्हाला पाहायला मिळत. तेव्हा या महालसिकांचे आई वडील जे होते, त्यांना हे अवघड वाटायचं म्हणायला. त्यांनी महालसिकाचं म्हाळसा करून टाकलं. आणि पर्यायाने या म्हाळसेला भगवंतानी वरलं, म्हणून भगवंताला सुद्धा अजून एक नाव पडलं. ते नाव आहे म्हाळसा कांत. आणि म्हणून हे महालसिकाचं रूप म्हणजे सृष्टीवर जेवढं देवी देवतांचे अवतार झाले, विशेषतः देवींचे, त्याच्यामध्ये सगळ्यात सुंदर रूप हे फक्त आणि फक्त म्हाळसा देवींचंच आहे. कारण दोन रूपांचा संगमातून ते रूप प्रकट झालेलं आहे. एक मोहिनीचं रूप आणि स्वतः पार्वती मातेचं रूप आहे. अशी दोन रूप हे म्हाळसा देवींमध्ये त्या ठिकाणी रूपांतरित झालेले आहे. तदनंतर खंडेरायाच्या अवतार प्रयोजनाचं अजून एक कारण असं आहे, पार्वती मातेची एक अतिशय जवळची सखी मैत्रीण, तिचं नाव आहे जयाद्री. हीच पुढे धनगराची भाणू झाली. भाणू कशी झाली
ही धनगराची कशी झाली, काहींनी त्या ठिकाणी इंद्राची कन्या म्हणून सांगितलं आहे, कोणी बाणासुराची कन्या म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यावर बाणाईच्या चरित्रात आपण ज्या वेळेला डोकावू त्यावर सविस्तर बोलणार आहे. परंतु ही जयाद्री पार्वतीची अतिशय जवळची सखी, परंतु देवांचं हे सुंदर रूप पाहिल्यानंतर तिला सुद्धा असं वाटायचं की महादेवांसारखा पती जर मला मिळाला तर. पण बोलायचं धारिष्ठ्य होत नव्हतं, कारण महादेव सुद्धा क्रोधिष्ठ आहे आणि पार्वती माता सुद्धा. काली मातेचं चरित्र ऐकलं तर मग कळेल पार्वती माता किती क्रोधिष्ठ आहे. मनात इच्छा आहे पण व्यक्त करायची कशी, कदाचित भस्म करून टाकतील, भरोसा नाही. जरी मैत्रीण असली तरी शेवटी तिच्या सौभाग्यामध्ये त्या ठिकाणी आर्दल मागायची होती. आपल्या गावठी भाषेत जेव्हा एखाद्याच्या शेतात आपण कष्ट करतो तेव्हा अर्ध पीक मिळतं ना आपल्याला, पण कष्ट केल्यावर मिळतं, न करता मिळेल का? नाही मिळणार. जयाद्री रोज हा विचार करायची, पण बोलण्याचं धारिष्ठ्य होत नव्हतं. वर्षानुवर्ष लोटली. एक दिवस पार्वती मातेनेच तिला विचारलं, जयाद्री खरं सांग, तू माझे प्रिय सखी आहेस, पण मी रोज पाहते तुला, तू काहीतरी चिंतेत आहे, तुझ्या डोक्यात काहीतरी घोळतंय. दिवसेंदिवस तू कुरूप होत चालली, सुकत चाललेली आहे. तुम्ही पहा, एखादा माणूस चिंताग्रस्त असेल तर त्याची तब्येत आपोआप कमी कमी होत जाते. पार्वती मातेच्या हे लक्षात आलं. तुला काय संकट आहे, कसलं विवेचन आहे, कसली चिंता आहे? जयद्रीने सांगितलं, मी सांगेल, पण. म्हणले कसला पण बिन काही लावून ठेवला, तू माझी प्रिय सखी आहे, पण बिन काही घालू नको. नाही म्हणजे पण घालावं लागेल. म्हणजे काय पण आहे? आपण पहिल्यांदा मला अभयदान द्यावं. काय द्यावं? अभयदान द्यावं. म्हणजे मी जरी काही मागितलं ते तुम्ही द्या अथवा देऊ नका, पण मला अभय द्या. अभय द्या म्हणजे जीवित्व सुरक्षित राहिलं पाहिजे. पार्वती मातेने विचारलं, माझ्यावर भरोसा नाही का तुझा? माझी प्रिय सखी आहे. पण जयद्रीनं सांगितलं, भरोसा जरी असला तरी शब्दानंतर काय होईल याचा भरोसा नाही आहे, म्हणून मला कृपा करून अभयदानाचं वचन द्यावं. पार्वती मातेने हसत हसत अभय वचन दिलं. आणि आता बोल म्हटलं, आता तुला घाबरण्याचं काही कारण नाही. तुझ्या जे काही मनात असेल ना, निसंकोचपणे व्यक्त कर. तरी सुद्धा जयाद्री घाबरत होती. शब्द ओठावर यायचा पण फुटत नव्हता. आता का पुटपुटतेस? स्पष्टपणे का बोलत नाही? तुला मी अभय वचन दिलेलं आहे, घाबरून जाण्याचं काही कारण नाही. पुन्हा पुन्हा पार्वती मातेने सांगितल्यानंतर हळूच तिसऱ्यांदा सांगितल्यावर धारिष्ठ्य दाखवलं. सांगितलं, भगवंताच्या जटेमध्ये अगोदरच गंगा मातेने जागा मिळवलेली आहे, तुम्ही वामांगी जागा मिळवलेली आहे. देवाची एक मांडी रिक्त आहे. मला अर्धांगिनी व्हायचे असं नाही म्हणाल्या. देवाची एक मांडीची जागा रिक्त आहे, ती मला मिळावी. म्हणजे मला थोडक्यात काय व्हायचंय? महादेवांची अर्धांगिनी व्हायचंय. पार्वती माता एवढा खळखळून हसल्या ना, मागून मागून काय मागितलंय तू? देवाची एक मांडीत मागितली, देऊन टाकली तुला. काय म्हणाल्या? देऊन टाकली. देऊन टाकली म्हणल्यानंतर लक्षात आलं हिनं काय मागितलंय ते. पण आता शब्द दिला होता. तिचा हात पकडला आणि महादेव जिथं ध्यानस्थ बसले होते तिथं घेऊन गेल्या. हे देवादे देव महादेव, आज मी तुमच्या साक्षीने याला एक वचन देते की कृतयुगामध्ये ही तुमची अर्ध भार्या बनेल. देवाने विचार केला, माझा निर्णय मला न विचारता माझी वाटणी करून टाकली. मला किमान विश्वासात घ्यायचं ना. मला 2 बायका हव्यात का, मला गरज आहे का त्याची, हे किमान विचारण्याची तरी काही पद्धत आहे की नाही? पार्वती मातेने सांगितलं, काय त्याच्यात विचारायचं आहे? पहिली आहे तिची संमती आहे. पहिलीची संमती असलं एक काय 10 करेल ना. एखादा म्हणतो मी. आता एखाद्याचाच येडा येत नाही, 10 कडून करणार. पण हा एखादा तसा एखादा नव्हता. त्यांना एकीतच समाधान होतं.
महादेवांना एकीतच समाधान होतं, कारण पार्वती मातेशिवाय दुसऱ्या कुठल्याही स्त्रीचा महादेवांनी विचार केलेला नव्हता. म्हणून मला हे मान्यच नाही. माझी वाटणी करण्याचा अधिकार तुला दिला कोणी? तेव्हा पार्वती मातेने सांगितलं, ज्या दिवशी मी तुमची अर्धांगिनी झाले ना, तुमच्या सगळ्या याच्यात माझा 50% वाटा आहे. आता काय करणार तो? गप बसावं लागलं. पण माझ्यातला 50% वाटा तुझा आहे, त्याच्यातलं पुन्हा 25-25 झाले. त्याचा जरा विचार कर ना. तुझ्यातलं कमी होत आहे. याचा त्रास मला नाही होणार, याचा त्रास कोणाला होणार आहे? जिला सवत येते तिला होत असतो. बरोबर आहे ना? सवत असणे आणि नसणे यातला फरक, जिला असते सवत तिला कळतो, जिला सवत नाही तिला सांगून काय कळणार आहे? प्रत्यक्ष अनुभव आणि सांगण्याच्यात फरक आहे की नाही? आहे की नाही फरक महिला मंडळ? तेव्हा देवांनी सांगितलं, याचा त्रास तुला होणार आहे. पार्वती माता म्हणले, मीच तर सांगितलंय, मी तिला स्वतःहून सवत करून घेतले, मला काय त्रास होणार आहे? त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं, आता तू सहज बोलतेस, पण जेव्हा कृतयुगामध्ये आपण अवतार कार्य पूर्ण करू ना, त्यावेळेला तुला या घटनेचं स्मरण होणार नाही. आणि जिला तू आनंदाने वचन दिलंय ना, तिचा तू रागराग करणार आहेस, आणि तो रागराग केल्यामुळं तुला त्रास होणार आहे. आणि तो त्रास माझ्याही डोळ्याने पगवणार नाही, पण नाईलाज आहे, कारण वचन तू दिलेलं आहे. आणि ते वचन पूर्ण करण्यासाठी मला सुद्धा काही दिवस या बाबतीत मौन पत्करावं लागेल. कारण जोपर्यंत मल्हारी मार्तंड अवतारातील जो शिवलीला आहे, ती शिवलीला पूर्ण होईपर्यंत मला तुला पार्वती असल्याचं स्मरण करून देता येणार नाही. शिवाय तुला स्वतःहून सुद्धा तू पार्वती असल्याचं स्मरण होणार नाही. आणि स्मरण न झाल्यामुळं तुला त्याचा खूप त्रास सहन करावा लागेल, याचा विचार अजून कर. ते म्हणले, माझा विचार झालेला आहे, आता बदल नाही. देवाने सांगितलं, तथास्तु, तुझी इच्छा पूर्ण होईल. आणि मग ही अवतार प्रयोजनाची एवढी 4 प्रमुख कारणं आहेत. सगळ्यात महत्वाचं की मणिमल्लासुराने मृत्यूलोकात म्हणजे पृथ्वीवरती जो अन्याय अत्याचार सुरू केलेला होता, त्या कालखंडामध्ये साधू असतील, ऋषीमुनी असतील, त्या कालखंडामध्ये यज्ञयाग व्हायचे. कृतयुगामध्ये यज्ञयागाची खूप मोठी पद्धत होती. देवांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञयागाची परंपरा असल्या कारणानं धर्मांगवीत नावाचे एक ऋषीमुनी त्या कालखंडामध्ये होऊन गेले. आणि त्यांचे आणखीन 6 भाऊ, यांना सप्तऋषी असं संबोधलं जायचं. या सप्तऋषींनी देवांची प्राप्ती व्हावी म्हणून मणिचूल पर्वतावर खूप मोठा यज्ञ सुरू केलेला होता. परंतु त्या कालखंडामध्ये मणी आणि मल्लासुराचं राज्य होतं. मणी आणि मल्लासुराने असे आदेश दिलेले होते की आमचंच फक्त नाव घ्यायचं आणि आमचीच पूजा करायची, देवांचं नामोल्लेख करायचा नाही, देवांची पूजा करायची नाही. परंतु हे ऋषी कोणी सामान्य नव्हते, सिद्ध पुरुष होते. त्यांनी फतवा काढलेला असताना देखील, दवंडी दिलेली असताना देखील यांनी मणिचूल पर्वतावर यज्ञयागाला सुरुवात केली. अर्थात मल्लासुराचे काही सैन्य आलं, यज्ञाची नाचधूस सुरू करायला त्या ठिकाणी प्रारंभ केला. पण धर्मांगवितांनी सांगितलं, काही झालं तरी यज्ञाचा जो आरंभ केलाय तो थांबवायचा नाही. कितीही संकट येऊ द्या, पण यज्ञ थांबवायचा नाही. यांनी खूप प्रयत्न केले, पण ऋषी काही हटत नव्हते. शेवटी मल्लासुराच्या मुलाने त्याच्यामध्ये पाणी आणून ओतलं. पर्यायाने यज्ञ विझला गेला. यज्ञ विझल्यानंतर अर्थात इंद्राची सुद्धा सत्ता अस्तित्वात राहिलेली नव्हती. स्वर्गाची सत्ता कोणाची होती? इंद्राची. ती सत्ता हस्तगत केलेली होती. नाम मात्र इंद्र राजा होता. हे सप्तही ऋषी स्वर्गामध्ये गेले आणि इंद्राकडे त्या ठिकाणी मदतीची मागणी करू लागले. पण इंद्र घाबरला होता. इंद्र म्हणला, मी काही मदत करू शकत नाही. परंतु मणी आणि मल्लासुराच्या सेवकांनी सांगितलं, हे सप्तऋषी इंद्राची मदत घ्यायला गेले.
इंद्राला लगेच पाचारण करण्यात आलं. तुला स्वर्गात राहायचंय का? तुम्ही पहा, एखाद्या पार्टीतल्याला मदत केली, तुला राहायचंय का गावात? तुला आमच्या बाजूनेच उभं राहावं लागेल. दम देतात का नाही अशी? तसं इंद्राला दम दिला. तुला राहायचंय का स्वर्गात? नाही म्हणलं. ते मदत मागायला आले होते पण मी नाही म्हणालोय, मी मदत केलेली नाही. घाबरला इंद्राने मदत केली नाही. मग हे सगळे ऋषी श्रीहरी विष्णूंकडे गेले वैकुंठामध्ये. त्यांना क्षमा याचना केली. त्यांना सांगितलं, मृत्यू लोकामध्ये हाहाकार माजलेला आहे, आपण आम्हास मदतीला यावं. तेव्हा श्रीहरी विष्णूंनी सांगितलं, हे कार्य करण्यासाठी प्रत्यक्ष महादेवच ही कार्य करू शकतात, आम्ही करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला कैलासाला जावं लागेल. आणि मग श्रीहरी विष्णूंनी या सप्त ऋषींना बरोबर घेतलं आणि सगळी मंडळी कैलासाच्या दिशेने मार्गक्रमण करू लागले. अर्थात एक लक्षात घ्यायचं, कोणत्याही मंदिरात जात असताना पहिला सेवकाचा मान असतो दर्शनाचा. कैलासाला गेल्यानंतर यांना पहिलं कोण भेटलं असेल? नंदी भगवान भेटले. इथे सुद्धा नंदी आहे ना. पहिलं नंदीचं दर्शन, मग आपण आतमध्ये जातो की नाही. आणि नंदीचं दर्शन न घेता गेले तर देव तुम्हाला दर्शन देणार नाही. नंदीला भेटले. नंदीला सांगितलं, मृत्यू लोकामधून सप्त ऋषी आलेले आहेत आणि देवाकडे गाऱ्हाणं घेऊन आलेले आहेत महादेवांकडे, त्यांना भेटायचं आहे. त्यावेळेला नंदीने सांगितलं, आता या वेळेला देवादेव महादेव ध्यानस्थ आहेत. नंदीशी संभाषण झाल्यानंतर, अर्थात जेजुरी गडावर श्रीहरींचं आगमन झाल्यानंतर जी प्रथा होती तीच प्रथा कैलासावर त्या ठिकाणी होती. नंदींचा निरोप महादेवांपर्यंत गेलेला आहे. महादेव समाधी अवस्थेतून नंदीशी संवाद करू लागलेला आहे. आणि त्यावेळेला वैकुंठाहून श्रीहरी विष्णू आणि मृत्यू लोकातून 7 ऋषी आपल्याला त्या ठिकाणी आपल्या दर्शनाला येत आहे असा नंदीने निरोप दिल्यानंतर महादेवांनी सांगितलं नंदींना की श्रीहरी विष्णू आणि सर्व ऋषींना सन्मानाने घेऊन या. सर्व ऋषी आणि श्रीहरी विष्णू महादेवांच्या दर्शनाला जाऊन पोहोचलेले आहे. दर्शन झाल्यानंतर देवांनी विचारलं श्रीहरी विष्णूला, भेटीला येण्याचं प्रयोजन नेमकं काय आहे? त्यावेळेला श्रीहरी विष्णूंनी सांगितलं की मृत्यू लोकामधून हे सप्त ऋषी आपल्या जवळ काही गाऱ्हाणं मांडण्यासाठी आलेला आहे. मृत्यू लोकामध्ये मणी आणि मल्लासूर या 2 दैत्यांनी मृत्यू लोकामध्ये देवांची होणारी पूजा पूर्णपणे बंद केलेली आहे, थांबवलेली आहे. आणि जो कोणी आपला भक्त पूजा सांगत असेल, पूजा करत असेल, यज्ञ याग करत असेल, त्यांचा त्या ठिकाणी शिरच्छेद केला जातो. परिणामी त्यांनी मृत्यू लोकामध्ये एवढी दहशत निर्माण करून ठेवलेली आहे की कुठलाही भक्त इच्छा असून सुद्धा आपली पूजा करत नाही किंवा यज्ञ याग करत नाही. अतिशय भीतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून सारी सृष्टी या अन्याय अत्याचारातून ग्रासून गेलेली आहे. आणि सृष्टीला या अन्याय अत्याचारातून मुक्त करावं हे सांगण्यासाठी मृत्यू लोकातून हे सप्त ऋषी आपल्या त्या ठिकाणी दर्शनाला आले आहे. अर्थात महादेवांना हे सगळं सांगण्याची गरज नव्हती. अंतर्ज्ञानी मृत्यू लोकामध्ये काय चाललंय याची सगळी जाणीव महादेवांना होती. आणि त्यावेळेला महादेवांनी या सप्त ऋषींना त्या ठिकाणी शब्द दिला की आम्ही स्वतः मृत्यू लोकामध्ये अवतार धारण करू. आणि तो अवतार मल्हारी मार्तंडचा असेल, मार्तंड भैरवाचा अवतार तो असेल. आणि तो अवतार धारण केल्यानंतर पृथ्वीवर हे माजलेले सर्व जे दैत्य आहेत, दानव आहेत, मग अगदी मणी मल्ला सूर जरी असला तर त्यांना आम्ही कंठस्नान घातल्याशिवाय राहणार नाही. आणि खऱ्या अर्थाने मृत्यू लोकामध्ये पुन्हा लोक त्या ठिकाणी सगळे रयत सुखा समाधानाने नांदेल असं आम्ही तुम्हास वचन देतो. आणि मग या सप्त ऋषींना आणि श्रीहरी विष्णूंना त्या ठिकाणी वचन दिल्यानंतर
श्री हरी विष्णूंना सुद्धा सांगितलेलं आहे की या अवतार कार्यामध्ये तुम्हाला देखील आमच्या सोबत राहावं लागेल. तेव्हा श्री हरी विष्णूने विचारलं, आपल्या या अवतार कार्यामध्ये आम्हास कोणती भूमिका बजवावी लागेल? त्यावेळेला देवादिदेव महादेवांनी सांगितलं की आमच्या मार्तंड भैरवाच्या अवतारामध्ये तुम्ही आमच्या राज्याचे प्रधान म्हणून त्या ठिकाणी भूमिका घ्यायची आहे. आणि ते प्रधान म्हणजेच कृष्णराव हेगडे प्रधान, आपलं देखील अवतार कार्य आमच्या बरोबर असणार आहे. आणि हा सगळा संवाद झाल्यानंतर खऱ्या अर्थाने देवांनी असं ठरवलं की एक विषय स्थिती त्या ठिकाणी निवडली पाहिजे. आणि म्हणून चैत्र पौर्णिमा चित्रा नक्षत्राचा दुसरा प्रहर असताना देवांनी म्हणजे महादेवांनी तो अवतार धरलेला आहे. शंकरानं धरला अवतार, शंकरानं धरला अवतार, देव झाला मार्तंड मल्हार. शंकरानं धरला अवतार, देव झाला मार्तंड मल्हार. शंकराने धरिला अवतार, देव झाला मार्तंड मल्हार. शंकराने धरिला अवतार, देव झाला मार्तंड मल्हार. शंकरानं धरला अवतार, देव झाला मार्तंड मल्हार. शंकरानं धरला अवतार, देव झाला मार्तंड मल्हार. शंकराने धरिला अवतार, देव झाला मार्तंड मल्हार. शंकराने धरिला अवतार, देव झाला मार्तंड मल्हार. नंदीचा त्यानं वारू बनविला, वरती मल्हार स्वर झाला. वरती मल्हार स्वार झाला, वरती मल्हार स्वार झाला. नंदीचा त्यानं वारू बनविला, वरती मल्हार स्वर झाला. वरती मल्हार स्वार झाला, वरती मल्हार स्वार झाला. मनी मल्ले केले त्याने ठार, मनी मल्ले केले त्याने ठार, देव झाला मार्तंड मल्हार. शंकरानं धरला अवतार, देव झाला मार्तंड मल्हार. शंकराने धरिला अवतार, देव झाला मार्तंड मल्हार. शंकराने धरिला अवतार, देव झाला मार्तंड मल्हार. धवळा धोळा पिवळा रंग, बाणू भालाचा घेऊन संग. बाणू माळसा घेऊन संग, बाणू माळसा घेऊन संग. धवळा धोळा पिवळा रंग, बाणू भालाचा घेऊन संग. बाणू माळसा घेऊन संग, बाणू माळसा घेऊन संग. कंपाळाला लावून भंडार, कंपाळाला लावून भंडार, देव झाला मार्तंड मल्हार. शंकरानं धरला अवतार, देव झाला मार्तंड मल्हार. शंकराने धरिला अवतार, देव झाला मार्तंड मल्हार. शंकराने धरिला अवतार, देव झाला मार्तंड मल्हार. शंकरानं धरला अवतार, देव झाला मार्तंड मल्हार. शंकरानं धरला अवतार, देव झाला मार्तंड मल्हार. शंकराने
महादेवांनी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चित्रा नक्षत्राचा योग साधून आल्यानंतर दुसऱ्या प्रहरी देवादिदेव महादेवांनी मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सदानंदाचा सदानंदाचा एकोट एकोट. अशाप्रमाणे आज प्रथम दिवशी उशीर झाल्या कारणाने संक्षिप्त स्वरूपामध्ये अवतार कार्याची कथा आपण या ठिकाणी संपन्न केलेली आहे.